नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ आहे आमच्या गणपती विसर्जनाचा, म्हणजेच 2 सप्टेंबरचा। बाप्पाची आरती आणि त्यानंतर विसर्जनासाठी आमच्या काही मित्रमंडळींना बोलवलं होतं। सकाळी नाश्ता केला आणि सगळेच कामाला लागलो होतो। सगळा मेन्यू काय होता हे तुम्हाला पुढे कळणारच आहे। त्यामध्ये भरली वांगी होती आणि भरली वांगी गौरव अतिशय उत्तम प्रकारे करतो। त्याचा सगळा मसाला त्यांनी आधी इथे बनवून घेतला। आयुषनी सगळी वांगी व्यवस्थित चिरून दिली होती। अद्वैनी दाणे भाजून दिले होते। हा मसाला तयार करून आम्ही दोघांनी सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेतला। घरातले सगळेजण काही ना काहीतरी काम करत होते। स्वयंपाकाची मात्र सगळी धुरा गौरवकडे होती। कितीही लोकांचा स्वयंपाक तो अगदी सहजपणे करू शकतो। बघा, म्हणता म्हणता इथे भाजी तयार सुद्धा झाली। गौरव हे सगळं करतोय म्हटल्यानंतर माझ्याकडे वेळ रिकामा होता। मग काय, माझी मैत्रीण दीपाली हिला बोलवलं। दीपाली कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे आणि ती सुंदर असे हेअर आणि मेकअप करून देते। तिचे इंस्टाग्राम पेजचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय। तिला फॉलो करा आणि तिचं काम नक्की बघा। इतका सुंदर महाराष्ट्रीयन लुक तिने क्रिएट केला होता की माझ्यावरूनच नजर हटत नव्हती। मित्रमंडळी यायला सुरुवात झाली होती। उत्तर पूजा आधीच आम्ही करून घेतली, त्यानंतर फक्त आरती राहिली होती। हळूहळू सगळे जमले आणि आरतीला आम्ही सुरुवात केली। प्रत्येकाला आरतीचा मान देत आम्ही सगळ्या आरत्या म्हटल्या। सगळे मिळून घंटा नाद करत जेव्हा आरतीचा गजर घरात होतो तेव्हा खरंच विलक्षणच वाटतं। पण आता बाप्पा निघणार आणि आता बाप्पांची ही या वर्षीची शेवटची आरती असणार या विचाराने मन मात्र थोडंसं हळवं होऊन जातं। बाप्पाला किती पाहू आणि किती नाही असं होतं। सगळ्या आरत्या मंत्रपुष्पांजली वगैरे म्हणून झाली। बाप्पाला नैवेद्य दाखवून झाला आणि तोपर्यंत अंधार पडायला पण सुरुवात झाली होती। मला काही सबस्क्रायबर्सनी विचारलं होतं की ताई, तुम्ही विसर्जन कुठे करता? अमेरिकेमध्ये आपल्यासारख्या काही नदीवर जाऊन किंवा हौदावर जाऊन विसर्जन करता येत नाही, ते घरामध्येच करायला लागतं। पण अगदी घरातल्या घरातच विसर्जन नको म्हणून आम्ही मागच्या अंगणामध्ये करायचं ठरवलं। गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी लवकर या। ही अशी नवीन कुंडी आणली, त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या, सुवासिक अत्तर टाकलं आणि त्यामध्ये बाप्पांचं विसर्जन केलं। विसर्जनानंतर जेवणाला सुरुवात केली आणि आता तुम्हाला मेन्यू दाखवते। सॅलड होतं, बटाट्याची भाजी, भात, पोळ्या, त्यानंतर मसाला वांग, दाल फ्राय आणि सुखाडियाची जिलबी। आणि आता जिलबी म्हटल्यानंतर मठ्ठा तर पाहिजेच, त्यामुळे मस्त असा मठ्ठा पण केला होता। सगळ्यांनी जेवणाला सुरुवात केली। महाराष्ट्रीयन मेनू असल्यामुळे सगळ्यांच्याच आवडीचा होता। अगदी लहान मुलांपासनं ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जेवण खूप आवडलं। आपल्या नवऱ्याने केलेल्या जेवणाची इतकी तारीफ ऐकून माझीच कॉलर ताट झाली होती। जेवणं आटपली, गप्पा वगैरे मारून सगळेजण आपापल्या घरी निघून गेले। इतका वेळ भरलेलं घर असं क्षणात रिकामं झालं होतं आणि बाप्पांची ही रिकामी मखर बघताना डोळ्यात टचकन पाणी आलं। तर असं झालं आमचं बाप्पाचं यावर्षीचं विसर्जन। धन्यवाद।